हाय फ्रेंड्स, मी शार्दूल तुमचा होस्ट आणि तुम्ही बघताय हिंदुस्तान पोस्ट. वी द पीपल ऑफ इंडिया. आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली ओळख. आपण अभिमानाने सांगतो की आपण भारताचे नागरिक आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी आपली भारतीय ही पहिली ओळख असते. पण आपली ही ओळख आपल्याला नेमकी कशी मिळाली? आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो म्हणून आपण भारतीय म्हणूनच ओळखले जातो. पण 15 ऑगस्ट 1947 च्या नंतर हे नागरिकत्व कसं दिलं गेलं ते आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की भारत आणि पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर दोन्ही देशांमध्ये स्थलांतर होत होतं. फाळणीच्या काळात झालेलं स्थलांतर हे जगातील आत्तापर्यंतचं सर्वात मोठं स्थलांतर मानलं जातं. तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानातून भारतात लोक येत होते. तेव्हा नेमकं भारतीय नागरिक कोणाला म्हणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि त्यासाठीच आपल्या संविधानात नागरिकत्व म्हणजेच सिटिझनशिप हा भाग दिलेला आहे. संविधानाच्या भागातील आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. यामध्ये 26 जानेवारी 1950 म्हणजेच आपले संविधान लागू होताना कोणत्या व्यक्ती भारतीय नागरिक झाल्या याबाबत सांगितलंय. पण त्यानंतर एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळवायचं असेल तर काय करावं लागेल याबद्दल कुठलीही स्पष्टता दिलेली नाही. त्यासाठी भारतीय संसदेने भारतीय नागरिकत्व कायदा 1955 संमत केलेला आहे. पण आज आपण संविधानात सांगितलेल्या नागरिकत्वाच्या तरतुदी बघणार आहोत. आर्टिकल 5 या आर्टिकल नुसार अशा व्यक्तीला भारतीय समजले जाईल जी भारतात वास्तव्य करत असेल आणि जिचा जन्म भारतात झाला असेल, किंवा तिच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल, किंवा संविधान लागू होण्यापूर्वी लगतची 5 वर्ष म्हणजेच 1945 ते 1950 ती व्यक्ती भारतात राहत असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणून ओळखले जाईल. आर्टिकल 6 एखादी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाली आहे आणि त्या व्यक्तीचा किंवा तिच्या आई वडिलांपैकी एकाचा किंवा तिच्या आजी आजोबांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल आणि अशी व्यक्ती जर समजा 19 जुलै 1948 च्या आधी भारतात येऊन राहत असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिक समजण्यात येईल. यात अजून एक अट अशी आहे, ती व्यक्ती जर 19 जुलै 1948 व त्यानंतर भारतात स्थलांतरित झाली असेल व तिची भारताचा नागरिक म्हणून नोंदणी झाली असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल. आर्टिकल 7 जी व्यक्ती 1 मार्च 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली असेल आणि नंतर पुन्हा स्थानिक होण्यासाठी भारतात परत आली असेल आणि नागरिकत्वाचा अर्ज करण्यापूर्वी 6 महिने जर ती व्यक्ती भारतात राहत असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल. आर्टिकल 8 नुसार ज्या व्यक्तीचा किंवा आई वडिलांपैकी एकाचा किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल व जी आता सामान्यपणे भारताच्या बाहेर राहते, त्या व्यक्तीने संविधान लागू होण्याआधी किंवा नंतर ती व्यक्ती ज्या देशात राहते तिथल्या एम्बेसीमध्ये भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करून घेतली पाहिजे. जर त्या व्यक्तीने अशी नोंदणी करून घेतली तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिक समजण्यात येईल. आर्टिकल 9 ज्या व्यक्तीने परदेशी नागरिकत्व स्वीकारलंय त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व आपोआपच संपुष्टात येईल. तसेच जर एखाद्या परकीय व्यक्तीला भारतीय नागरिकत्व हवं असेल तर तिला आपल्या देशाचं नागरिकत्व सोडावं लागेल. आर्टिकल 10 जी व्यक्ती भारतीय नागरिक आहे त्या व्यक्तीला संसदेने दिलेले सर्व कायदे हे लागू असतील. आर्टिकल 11 नागरिकत्वाबाबत कोणत्याही तरतुदी करण्याचा संसदेला या आर्टिकलद्वारे कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलाय. तर मित्रांनो, ही होती नागरिकत्वाबद्दलची माहिती. ह्या पुढे सुद्धा आपण अशाच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी बघत राहा हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.